नाराजगी खोटी असली तरी चालेल, पण काळजी मात्र ना खरी पाहिजे बरं का. नाराजगी खोटी असली तरी चालेल, पण काळजी मात्र खरी पाहिजे बरं का. तेच गोष्ट मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगते. नेहमी तर आपण आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त करतो, तेव्हा नेहमी आपण स्वामी समर्थांचं नाव घेऊन मराठीमध्ये सांगत असतो. पण तुम्हाला मी आज हिंदीमध्ये पण ते गोष्ट ऐकवणार आहे, जसं की मी मराठीमध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलेलं. नाराजगी झूठी होगी तो भी चलेगी, लेकिन फिक्र ना सच्ची होनी चाहिए. क्या बोलते हो? तर कसा वाटला तुम्हाला हा माझा स्टार्टिंगचा व्हिडिओ? सुरुवातीचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थंबनेल पाहून लक्षात आलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या काय नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन गोष्टीची काहीतरी नवीन सुरुवात झाली, आणि तशीच काहीतरी मस्त अशी सुरुवात झाली. आणि आज काहीतरी मस्त असं ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर आज कुठला ब्लॉग घेऊन आली आणि काय दाखवणार आहे हे तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलंच असेल. पण थंबनेल पाहून काय तुम्हाला पूर्ण गोष्टी लक्षात येणार नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करायचा आणि कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. खास करून तर लेडीजला हा आवडणारा खूप मोठा आणि खूप छान असा हा ब्लॉग झालेला आहे. तर सर्वात जास्त लेडीजची आवडती गोष्ट आपलं मेकअप, आपलं ज्वेलरी कलेक्शन, तसंच आपलं बँगल कलेक्शन वगैरे हे जास्त प्रमाणामध्ये असतं. तर तशाच पद्धतीचं मी काहीतरी कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. थोडंसं आज माझा मूड ठीक नाही आहे, आणि मूड ठीक आहे म्हटलं तरी चालेल, त्याच्यामुळे बोलण्यामध्ये पण थोडंसं असं होते. पण सर्वात महत्त्वाचं सांगायचं, या ब्लॉगची म्हणजे या व्हिडिओची ना मी खूप दिवसापासून ना आतुरतेने वाट बघत होती की तर मी खूप दिवसापासून हे करत होते की मला कधी सुट्टी वगैरे भेटेल, मी कधी घरी राहील आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधी पोहोचवेल. कारण खूप सारे असे ब्लॉग आपल्याला घ्यायचे आहेत. ज्वेलरी कलेक्शन वगैरे, साडी कलेक्शन, खूप सारे आपल्याकडे कुठलं कलेक्शन आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर जास्तीत जास्त मी खूप उत्सुक आहे ते सर्व काही कलेक्शन दाखवण्यासाठी. तर तसे डेली ब्लॉगमध्ये असे ब्लॉगिंग मी नक्कीच करेल, म्हणजे असं एक कलेक्शन डेली सतत कुठलं तरी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात, कमेंट केला, तर नेक्स्टवालं तुम्हाला कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल, म्हणजे साडीचं वगैरे किंवा नेल पेंट किंवा काही असेल ते, आपलं इयरिंग्स वगैरे किंवा मेकअपचं वगैरे, तर मला खाली कमेंट करा. आम्ही नक्की तो ब्लॉग नेक्स्ट टाइम नक्की घेऊन येईल. चला तर मग खूप दिवसापासून आपण ऑनलाईन काहीतरी मागवलं होतं आणि ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर फायनली राजनिवरचा बॉक्स काढून खाली घेतलेला आहे. तर माझं बाळ मला मदत करते. कुठे कुठे मी बांगड्या ठेवल्या, तिथे पण ठेवलेल्या होत्या, तिकडे वरती पण ठेवलेल्या होत्या, तसंच तिथे पण ठेवलेल्या, खूप ठिकाणी आहेत हे आहेत. तर आता आपण इकडे बॉक्स घेतलेला आहे. बॉक्समध्ये सर्व काही मी बांगड्या ठेवून देणार आहे, कारण इतके वर्ष झालं माझ्याकडे ना बँगल्स ठेवण्यासाठी काहीच नव्हतं. तर आता हे सर्व काही मी हे असे ठेवायचे, काही पेपरमध्ये इकडे पॅक करून ठेवले तसे ठेवायचे. अशा पद्धतीने मी ठेवत होते. पण आता माझ्याकडे मस्त असं मी काहीतरी मागवलेलं आहे. काय मागवलं मी तुम्हाला सांगते, आणि याची जर लिंक पाहिजे असेल तर मला खाली लिंक टाईप करा कमेंट बॉक्समध्ये खाली, मी तुम्हाला त्याची लिंक नक्कीच देईल. खूप महत्त्वपूर्ण आपल्यासाठी हा बॉक्स होणार आहे. थोडक्यात त्याला बॉक्सच म्हणूयात, कारण आता तुम्हाला पुढं कळणारच आहे हा बॉक्स आहे म्हणून. तर खूप मस्त असं आहे बरं का. इकडे तिकडे बँगल्स आपलं पडून राहिल्यापेक्षा, आणि ऐन वेळेला जर आपल्याला साडीवर मॅचिंग भेटत नाहीत त्यासाठी. चलो, तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात, कारण खूप एक्सायटेड मी आहे. रस्ते दरवाजाला खूप एक्सायटेड मी आहे, कारण मला खूप दिवसापासून हे माझ्याकडे असं काही नव्हतं, आणि शेवटी मला ते भेटलं, म्हणजे मी ते मागवलं आणि मला खूप आवडलं. त्यासाठी मी तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करते. आणि शेवटी इकडे तिकडे पडून राहतात ना गोष्टी, तेव्हा सगळा पसारा झाल्यासारखा वाटतो बरं का सगळ्या गोष्टींचा. तर त्यामुळे एकाच ठिकाणी असेल तर टायमिंगला सापडतात पण, आणि आपल्याला पटकन घाईमध्ये ना कुठेतरी निघायचं असतं. मग तेव्हा मॅचिंगच्या साडीवरचे आपल्या बांगड्या वगैरे कुठे ठेवलं असतात किंवा काय, आपल्याला ते काहीच भेटत नाही. नाईन टायमिंगला जर आपल्याकडे एक असं काहीतरी असेल आणि ते बॉक्स ओपन केलं आणि पटकन जर आपल्याला कुठल्या पाहिजेत ते आपण वेअर करू शकतो, आणि बॉक्स तसंच पॅक करून ठेवू शकतो. नाहीतर काय होतं, ऐन वेळेला असं ठेवतो आपण प्रत्येक ठिकाणी, पण एक काही शोधायचं म्हणलं तर सगळं काही आपण पसारा विस्कावून टाकलेलो असतो, आणि मग ते कुठेतरी निघायचं म्हणलं ना, ते जे काही आपण काढलेलं होतं म्हणजे ते आपण कशामध्ये ठेवलेलं
असू दे ते आपण तसंच ठेवून जातो आणि घाईमध्ये निघून जातो. मग आलं की ते सगळा राडा किंवा पसारा बघायला ते आवरायला आपलं खूप जीवावर येऊन जातं. मी माझं पर्सनली तर सांगते, मला काही भेटत नसलं ना सगळं काही मी विस्कावून टाकून देऊन जाते आणि नंतर आल्यानंतर ना जितकं उत्सुकतेने जाऊन येऊन एन्जॉय काहीतरी करून आपण आलेलं असतं ना नंतर ते ठेवायचं म्हणलं तर मला खूप हे होतं. त्यामुळेच ना मी असं काहीतरी बॉक्स वगैरे किंवा असं काहीतरी तुम्हाला इझिली दाखवणार आहे जे की मी स्वतः ते यूज करते आणि तुम्हाला पण ते काहीतरी हेल्पफुली म्हणजे खूप काहीतरी असं महत्त्वपूर्ण असेल असं म्हणता येईल त्याला. महत्त्वपूर्ण ते गोष्ट असेल आणि तुम्हाला पण इझिली पडेल त्यासाठी मी तुम्हाला हा बॉक्स दाखवते. तर अशा पद्धतीने हे मी मागवलेलं होतं. खूप दिवस झालं मागवले तसं तर मी पण ओपन पण केलेलं नव्हतं कारण माझ्यासाठी काही इतकं अवघड नव्हती ही गोष्ट. तिथला बॉक्स घेऊन लगेच काय त्याच्यामध्ये बँगल वगैरे ठेवणं म्हणजे हे काय इतकं अवघड नव्हतं. पण मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती जे की मी यूज करते आणि मला जे आवडते ते मी तुम्हाला सांगते. तर हे तुम्हाला पण इझी पडेल म्हणून अशा पद्धतीने हा बॉक्स आहे. तो यामध्ये बहुतेक 2 आहेत, मी 2 मागवलेत. मलाच लक्षात नाही येत कारण मागवले खूप दिवस झालं. नाही बघा 2 आहेत असा हा बॉक्स आलेला आणि त्याच्यामध्ये असे 2 आलेले सेम साईजचे अशा पद्धतीनं. तर मी तुम्हाला याच्यामध्ये कसं ठेवायचं दाखवते आणि त्यासोबत माझं बँगल्सचं पण काही कलेक्शन दाखवते. आता जितकं मी पण कुठे कुठे ठेवलं मला माहिती नाही आहे. काही बॅगमध्ये वगैरे असतं माझं ते किंवा काही पर्समध्ये वगैरे आहे. पण जे काही समोर मला भेटेल ना तसं मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तेच त्याच्यामध्ये ठेवून दाखवणार आहे मी. म्हणजे माझ्या बँगल्सचं पण कलेक्शन तुम्हाला त्यासोबत बघायला भेटेल. तर रिकामं बॉक्स साईडला ठेवून देऊया. आणि हा अशा पद्धतीचा हा बॉक्स आहे. असा आहे व्यवस्थित. डॅमेज पण असू शकतो बरं का ऑनलाईन एखादी वेळेस. त्यासाठी आपलं असं काही नाही आपण रिटर्न पण करू शकतो जर डॅमेज निघाला तर. असं ठेवू शकतो हे असते नाही त्याच्यामध्ये असं ठेवू शकतो. ओके आता ठेवलं नाहीये आपल्याला ठेवून दाखवायचं. अशा पद्धतीने हा बॉक्स आहे. हा बघा तर बघा हा पद्धतीचा असा हा बॉक्स आहे. ओपन केल्यामध्येच उठलेली थोडंसं काम ठेवलेलं म्हणून असं असतं. तर या जे आहेत ना असं याच्यामध्ये ही लाइनिंग आहे. आपण हे असं काढून यामध्ये बँगल्स लावायच्या आणि ठेवायच्या. मॅचिंगच्या वगैरे ठेवू शकतो. गोट वगैरे आपले म्हणजे असं रेग्युलरचे असतात ना की रेग्युलर आपण एक हातामध्ये वॉच आणि असं घालतो तसंही ठेवू शकतो. किंवा एक बॉक्स आपण मॅचिंगचा वगैरे असाही करू शकतो आणि एक सिम्पल वाले तसंही ठेवू शकतो. अशा पद्धतीने हा बॉक्स आहे. त्यामध्ये 4 लाईन आल्या. हवं तर तुम्ही जर तुमच्याकडे कमी असतील ना तर तुम्ही हे 2 काढून असं आतमध्ये ठेवू शकतो. आणि तुमच्याकडे जर एक्स्ट्रावाल्या दुसऱ्या बँगल्स आल्या परत तर तुम्ही त्याला परत असं लावून त्याला असं लावू शकतो. अशा पद्धतीचा हा बॉक्स आहे. खूप मोठा आहे बरं का. साईज मला असं वाटलेलं तो छोटा आहे. तर यामध्ये छोट्या साईजमध्ये पण भेटून जातो. आणि एक बॉक्स जर तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही एक सुद्धा मागवू शकतो. तुम्ही मला लिंक मागितला तर मी तुम्हाला नक्कीच देईल. एक बॉक्सची पण मागितला तरी देईल किंवा दोन्ही बॉक्सची किंवा तुम्ही तिथून जाऊन बघू शकतो तुम्हाला किती मागवायचं आहे त्याच्यानुसार. प्लास्टिक मध्ये आहे हे आणि वेअर सुधील म्हणजे तुम्हाला जर आता खूप तुम्ही कुठेतरी चाललाय तुमचं शूट वगैरे आहे किंवा कोणाच्या लग्नासाठी वगैरे किंवा कुठे चाललाय आणि तुम्ही तिकडे खूप दिवस वगैरे राहणार आहेत तेव्हा सुधील असं प्रत्येक असं काहीतरी घेतल्यापेक्षा तो बांगड्या वगैरे कशा आपल्या काचेच्या वगैरे असतात ना आणि लग्नात वगैरे तर शक्यतो ग्रीन वगैरे कलरच्या काचेच्याच असतात तेव्हा पण ते जास्त फुटायची वगैरे भीती असते. मग आपण घरातले लेडीज वगैरे असतात ना तर सगळ्यांसाठी पण हा बॉक्स घेऊ शकतो बरं का. म्हणजे सगळ्यांचेच बँगल्स आपण याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा आपली मुलगी किंवा आपण आपल्या जसं बेबीज वगैरे असतात तसे त्यांचे आपले दोघींचे वगैरे याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा फॅमिलीमध्ये आई वगैरे आजी काकू जे कोणी असतात सर्वांसाठी पण तुम्ही एक बॉक्स जर वेअर केलात कुठे दूर पण चाललाय टूरसाठी वगैरे किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी तर इझिली हे आहे. त्याच्यामध्ये काही फुटायची काहीच नाही. बॉक्स इझिली पण ठेवलो यामध्ये दुसरे कपडे वगैरे किंवा काही ठेवलं तरी एकदम इझिली हे बसून जातं. तर आपण आता याच्यामध्ये ठेवायला स्टार्ट करूयात. तर मला सर्वात जास्त आवडणारे बांगड्या आहेत तर ग्रीन कलरच्या. तर मी सर्वात अगोदर याच्यामध्ये ग्रीन कलरच्या ठेवणार आहे बरं का. इतकं मी हसवून आता ग्रीन कलरच्या म्हणून सांगते पण सर्वात जास्त महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्या ग्रीन कलरच्या बांगड्या वेअर केल्या की मी सर्वात जास्त आजारी पडते. तरी काय हरकत नाही आपण डेली कुठे घालतोय तुटलं नाही असं निघतं इझिली निघतं. पण आपल्या मुलांना वाटतं असं काहीतरी तुटले का काय
तर अशा पद्धतीने आपण स्टार्टिंगचा काढू एक मधलाच निघालेला हा. हे काढूया. ओके, साफ केलेलं आहे, स्वच्छ ह्याला काहीच करायची गरज नाही. पण तुम्ही आतल्या बाजूला जर तुम्हाला इथे पेपर वगैरे टाकायचं असेल ना इथे मध्ये साईडला, म्हणजे हे पूर्ण काढून पण पेपर घालू शकतो, किंवा नाही काढलं तरी चालेल, एक साईडचं काढलं तरी आतमध्ये तुम्हाला याच्यामध्ये इझिली पेपर वगैरे ठेवता येतो. पण मी याच्यामध्ये काहीच ठेवणार नाही आहे सध्या तर, पण मला वाटलंच नंतर गरज काही दिवसांनी तर मी मध्ये आतमध्ये पेपरही टाकून ठेवू शकते. सर्वात अगोदर मी कुठल्या बांगड्या ठेवणार आहे मी तुम्हाला सांगते. तर मग कसं वाटलं फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी हे बँगल्स ठेवण्यासाठी बॉक्स घेतलेला होता. याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलात तर नक्कीच देईल. तर अशा पद्धतीने मी बँगल्सचं ठेवण्यासाठी कसं बॉक्स मागवलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. बँगल्सचं कलेक्शन आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवूयात, कारण व्हिडिओ हा खूप सारा मोठा होत होता, त्यामुळे मी तुम्हाला फक्त बॉक्स ओपन करून दाखवलेला आहे. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.